सीझन 7 डे 1 सामना क्रमांक 2 याच पंतांनी सांगितलंय. स्टार्ट ऑफ द मॅच. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. शुभ दुपार. जाऊया मॅचच्या दिशेने. त्यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न राहिला होता. राखी मेस्त्री मॅडम यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजित व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पोलीस दलामध्ये ज्या कार्यरत आहेत, ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता जनतेसाठी नेहमी सदैव कार्यतत्पर राहणारे म्हणजेच महाराष्ट्र पोलीस. आणि पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे ना, सदरक्षणाय खल निग्रहणाय, टू प्रोटेक्ट गुड अँड डिस्ट्रॉय एव्हिल्स. आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत सन्माननीय राखी मेस्त्री मॅडम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. 2 चेंडूंचा खेळ होतो आणि धावगती आहे धाव फलक्यावरती 1. धर्मेश पाटीलने अकाउंट ओपन केलं गेलं आणि तदनंतर अनिकेत राऊत यावेळेस पाहायला मिळत आहेत. प्राईड ऑफ अल्लाळी, प्राईड ऑफ पालघर, ज्याने पालघरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नेहमी जाऊन पोहोचवलंय. युवांचे प्रेरणास्थान म्हणून अनिकेत प्रमोद राऊत यांच्याकडे पाहिलं जातं. कॅप्टन कूल, प्राईड ऑफ पालघर. यावेळी संधी होती परंतु योग्य त्या वेळी हा झेल मात्र सुटला आणि बॉल चाललाय 4 धावींसाठी. झेल घ्यावे लागतील. बघा, आपण जेव्हा पहिला वर्ल्ड कप जिंकलो 25 जून 1983, कपिल देव, रामलाल निकंज सरांनी व्हीव्हीएस रिचर्डसन सरांचा झेल घेतला आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. 2007चा T20 वर्ल्ड कप श्रीशान यांनी झेल टिपला मिसबा उल्लक यांचा आणि तेव्हाच आपण वर्ल्ड कप जिंकला. आताचा 2024चा वर्ल्ड कप जो स्काय सूर्यकुमार यादव यांनी झेल घेतला डेव्हिड मिलर यांचा आणि तेव्हाच भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला. पकडा झेल आणि जिंका, क्रिकेटचा अद्भुत खेळ. परंतु चुकी झाली, चुकीला माफी नाही. यावेळेस चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना मृणांग राऊत यांना आपण पाहत आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना ब्रँड ऑफ वरोर आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या 5 बॉलमध्ये त्यांनी धावा खर्च केलेत, फक्त 5. इकॉनॉमिकल राहिले गेलेत आणि संधी देखील त्याने दिली होती विकेटची. एक चांगली गोलंदाज. आता शेवटचा बॉल P1चा पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकातील अंतिम बॉल घेऊन हितेश आरमसे पंचाळीच्या माध्यमातून मृणांग यावेळेस हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय स्मार्ट गोलंदाजी करताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 धावा, बिनबाद 5. धन्यवाद. या ठिकाणी मी मुख्य मंचावर उपस्थित पालघर पोलीस दलात कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहेत राखी मेस्त्री मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपेश पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. आपण पाहतायत महाराष्ट्र पोलीस म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. राखी मेस्त्री मॅडम या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद म्हणेन आणि स्वागत आहे तुमचं. जाऊया पुन्हा इन गोईंग मॅच कडे. धन्यवाद. पहिलं षटक आपण जे पाहिलं त्या ठिकाणी फक्त 5 धावा पाहायला मिळाल्यात आणि आता षटक क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय. विशाल येतोय या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 2 पाहायला मिळते आणि दुसऱ्या षटकातील ही गोलंदाजी करताना
विशाल पाटील, प्रणव कमारे, सेकंड ओव्हर जी पाहायला मिळेल. धर्मेश पाटील दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय. प्रणव घेवली पहिलाच बॉल योग्य पद्धतीने. ही खासियत आपण नेहमीच पाहिलेली आहे विशाल दिलीप पाटील यांची. योग्य पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी, एक बेट्स ऑलराऊंडर म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलंय. आणि या स्पर्धेमध्ये पहिलाच बॉल त्यांनी हाताळताना परफेक्ट यॉर्करचा प्रयोग केला. धावगती फक्त 5 आहे. या षटकातील पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं आणखीन एक परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळतो. बघा, जेव्हा आपण नेट प्रॅक्टिस मध्ये 40 ते 50 चेंडूंची प्रॅक्टिस करतो तेव्हा कुठे क्रिकेटच्या खेळामध्ये एक परफेक्ट यॉर्कर बॉल पडतो आणि ती या ठिकाणी पाहायला मिळाली. मेहनत घेतली गेली. योग्य पद्धतीने हे 2 चेंडू पाहायला मिळत आहेत. अनिकेत राऊत जरूर शांत आहेत, परंतु वादळापूर्वीची शांतता आहे का येत्या काळामध्ये ते देखील पाहायला मिळेल. एक चौकार जरूर त्यांना जीवदान मिळालंय आणि या 4 बॉलमध्ये 4 धावीवरती ते खेळतायत ऍज अ बॅटर. षटकातील पुढील बॉल विशाल पाटील. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. VPL वाडवल प्रीमियर लीग चौकार 4. तिसऱ्या बॉलवरती चौकार येतोय आणि या 4 धाब्यांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. अर्णव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 10 रन्स, 10 धावा धाव फलकावरती. डबल डिजिट वरती हे धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लाळी या टीमचं स्वतः संघमालक आहेत आणि के जी राऊत यांना पण पाहत आहेत. चौकार आलाय आणि धावगती 10 या अंकावरती फ्लाय होताना पाहायला मिळाली. षटकातील पुढील बॉल विशाल पाटील. यावेळेस उलटा फुलटा स्ट्रोक रिव्हर्स स्विच केलाय आणि बॉलला पाठवलंय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 4 रन्स. आणखीन एक प्रहार केला गेलाय आणि आणखीन एक बॉलला पाठवलाय लॉंग लेग, सीमा रेषा पार. ब्रँडेड षटकार 6. अप्रतिम फलंदाजी. बघा, 2 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु तदनंतर मात्र अनिकेत राऊत यांची फलंदाजी बहारदार पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल. आणखीन एक चांगला फटका आहे, बिटवीन द गॅप आहे आणि बॉलला पुन्हा एकदा 4 धावांमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं कमबॅक केलं गेलं या 4 धावा आणि या 4 धावेने धावांची गती जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वरती 24 रन्स. मग षटक क्रमांक 1 मध्ये अगदी शांत होते, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केला. ही खासियत आहे, ही विशेषता आहे. 7 अक्षरांचा शब्द ॲबिलिटी आहे. या मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाले. थोडेसे पेशन्स घेतले, वेट केलं, कारण क्रिकेट बदलतो हे आपण पाहिलंय. क्रिकेटचा खेळ आहे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, 4 दिवस आनंदाचे, 4 दिवस दुःखाचे. हाच आहे खरा क्रिकेटचा खेळ आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम पद्धतीने षटक क्रमांक 1 फक्त आणि फक्त 5 धावेचं होतं. षटक क्रमांक 2 19 धावेचं पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला मात्र वेळ लागत नाही, हेच आपण पाहिलंय. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा पत्ता नसतो, म्हणूनच स्वतःवरती मेहनत घ्यावी लागते आणि हा 4 अक्षरांचा शब्द हा कधीच मात्र विसरायचा नसतो. म्हणूनच म्हणतात ना की लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय, नशिबा शब्द 3 अक्षरांनी बनलाय, किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय, परंतु मेहनत हा 4 अक्षरांचा शब्द आपल्या लाईफ मध्ये आणि क्रिकेटच्या जीवनामध्ये खूप काही सांगून जातो. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येताना मृणांग राऊत, ब्रँड ऑफ वरोर. षटक क्रमांक 3 पहिला बॉल वेगासहित योग्य दिशा आणि यावेळेस विकेट क्रमांक 1 कॉट बिहाइंड, विकेट डाऊन.
आतमध्ये फ्रंट ऑफ नरपड हर्षिक राऊत येताना पाहायला मिळत आहेत. वन डाऊन मॅन म्हणून आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लाळी या टीमसाठी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये विकेट मिळवलाय. अतिशय चांगली गोलंदाजी करताना हा गोलंदाज मृणांक राऊत त्यावेळेस हलक्याशा हाताने सिंगल करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाली आणि एका धावेनं तो अकाउंट ओपन करतोय फलंदाज हर्षिक राऊत. आणि जेव्हा आपण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळतो आणि लेदर बॉलमध्ये नेहमीच आपण पाहिलंय जे आपले मार्गदर्शक कोच असते ते नेहमीच सांगतात की पहिल्या बॉलवर एक धाव घ्या आणि आपला कॉन्फिडन्स हा द्विगुणित करा. आणि तेच केलं. पहिल्या बॉलमध्ये एक धाव घेतली. संघाची धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती आहेत. आणि राऊत यांना आपण पाहत आहेत. पुढील बॉल बेस्ट वर्सेस बेस्ट ऑन साइडला उडवलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक VPL षटकार 6. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 31 रन्स. आयकॉन प्लेअर टू आयकॉन प्लेअर हा सामना आपण पाहत आहेत. एका साईडनं फलंदाजी मार्क वरती आहेत आणि राऊत गोलंदाजी मार्क वरती. मृणांक राऊत षटकातील पुढील बॉल त्यावेळेस डॉट बॉलने कमबॅक केलाय. रिव्हर्स स्वीप करायचं होतं या ठिकाणी परंतु योग्य पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरती टप्पा होता आणि योग्य गती होती आणि हा चेंडू येतोय निर्धाव. आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 पाहायला मिळाला. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल एक धाव, तिसरा बॉल षटकार आणि चौथा बॉल निर्धाव. अशा पद्धतीने आतापर्यंत 10 चेंडू पाहायला मिळालेत. मृणांक राऊत यांच्या माध्यमातून 2 षटकांचा स्पेल ते परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा लेग ब्रेक बॉल होता. हे व्हेरिएशन आहे आणि आताच्या काळामध्ये व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता आहे. अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बनत चाललंय गोलंदाजांचं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 पाहायला मिळतोय. धावसंख्या 32 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल वेगवान बॉल होता आणि परफेक्ट यॉर्करचा बॉल होता. एक धाव जरूर मिळेल या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणि एकेरीच्या माध्यमातून 11च्या सरासरीने 33 रन्स 33 धावा एक गडी बाद प्रथम फलंदाजी करताना आई एकविरा एंटरप्राइजेस अल्लाळी. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. सामना क्रमांक 2 आपण पाहत आहेत. यानंतर मनवा स्पर्श 11 नरपड आणि राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोळी सामना क्रमांक 3. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचं आहे टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये. आज 9 सामन्याचा शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. 9 मॅचेस. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. केतन राऊत गोलंदाजी करण्यासाठी आलेत. एक्सपिरियन्स बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि हे षटक क्रमांक 4 आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी म्हणावी लागेल जी केली मृणांक राऊत यांनी. 12 बॉलमध्ये धावा खर्च केल्या, 14 आणि 1 विकेट त्यांनी मिळवला. पहिला बॉल कमी गतीचा परंतु योग्य ठिकाणी पिच होताना हा बॉल पाहायला मिळालाय. बाईच्या माध्यमातून एक धाव मिळते. धावसंख्या 34 34 धावा धाव फलकावर. आणि आता अनिकेत राऊत एका साईडनं 1 मॅन आर्मी प्रमाणे लढताना पाहायला मिळत आहेत आणि चांगली कामगिरी. कारण की पहिलाच बॉलवरती झेल सुटला होता आणि तदनंतर मात्र चांगली कामगिरी केली. षटकार आणि चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळत आहेत.
अनिकेत राऊत यावेळेस चांगला बॉल होता, गती कमी होती आणि लेग बाईटची एक धाव जरूर या ठिकाणी मिळेल. बघा, पहिली धाव बाईटच्या माध्यमातून, दुसरी धाव लेग बाईटच्या माध्यमातून हे दोन चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. याला म्हणतात एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि ते या ठिकाणी आपण पाहू शकाल. केतनजी राऊत यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होते या दोन बॉल मध्ये, परंतु सातत्य ठेवावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. योग्य पद्धतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज, अनुभवाचा खजिना आहे आपल्या पाठीशी आणि तो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, जेवढा तांदूळ जुना असतो तेवढा तो खाण्यायोग्य असतो. लोणचं जेवढं मोरलेलं असेल तेवढं ते टेस्ट साठी चांगलं असतं आणि हे जुने जाणते गोलंदाज पाहायला मिळत आहेत. केतनजी राऊत 3 बॉल मध्ये चांगली कामगिरी करताना अनप्लेबल म्हणून पाहायला मिळाले आहेत. धावगती आहे 36. कमी गतीचा बॉल आहे. पुन्हा ग्राउंड स्ट्रोक आहे आणि बॉल चालला डीप फॉरवर्ड लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फेकी येते, परंतु 2 धाबा. आणि राऊत चपळ आहेत हेच ते सांगतायत. फक्त षटकार चौकार नाही तर सिंगल डबल देखील माझ्याकडे आहेत. हरणाचा वेग धारण केला आणि सस्याची चपळाई धारण केली आणि या 2 धाबा धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. चांगलं षटक, अप्रतिम गोलंदाजी करताना की जे राऊत यांना पण पाहू शकाल. 4 बॉल मध्ये मोठे फटके खेळू देत नाहीयेत. विथ द बॅट फक्त 2 धावा आल्यात या ओव्हर मध्ये, त्या देखील या 4थ्या बॉलवर. अजून 2 बॉल शिल्लक आहे. षटकातील 5वा बॉल ओव्हर दी स्टम्प्स न. यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, पंचांनी रिव्ह्यू आणि घेतला गेलाय, तर म्हणजेच बॉलरने घेतलेला आहे रिव्ह्यू. चॅलेंज केले पंचांना. डेहरेचा वापर करताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. हे 5 चेंडू जबरदस्त पाहायला मिळालेत. मिस्ट्री गोलंदाजी, मिस्ट्री बॉलिंग करताना केतनजी राऊत. आणि आता शेवटचा बॉल. 38 धावसंख्या आहे, 38 धावा. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ओव्हर दी विकेटने. कमी गतीचा बॉल आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता. शॉट मध्ये फक्त एकच धाव मिळताना पाहायला मिळेल आणि धावगती 39 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. या षटकामध्ये 6 धावा आल्यात, त्याच्यामध्ये लेग बाईटच्या 2 धावा आल्यात आणि बाईटची 1 धावा आली. विथ द बॅट फक्त 3 धावा आल्यात. अशा पद्धतीने गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. 39, लॉस ऑफ 1 विकेट्स. चला, यानंतर सज्ज राहायचे 2 संघनायक, मनवा स्पर्श 11 नरपड आणि राज्य छत्रपती क्रीडा संघ उमरोळी. हा सामना क्रमांक 3 असेल. दोन्ही संघ प्लेइंग 11 फॉर्म घेऊन जा आणि इनिंग ब्रेक मध्ये आमच्यापर्यंत सबमिट करा. आता 5वं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्गवर येतोय मीत ठाकूर. डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना हा युवा गोलंदाज जो पाहायला मिळतोय हितेश RMC पंचाळी या टीमच्या माध्यमातून चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजांनी. परंतु शेवटचं आणि अंतिम षटक आहे. अनिकेत राऊत फलंदाजी मार्कवर आहेत. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. एक गोलंदाज म्हणून पहिला चेंडू जर तुम्ही योग्य हाताळलात तर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो पुढील चेंडू चांगला हाताळण्याचा आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. योग्य पद्धतीने हा चेंडू मीतने हाताळलाय. आता उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत आणि षटकातील हा दुसरा बॉल. षटक क्रमांक 5 मीत ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीने यावेळेस हा देखील चेंडू होता. डीप मध्ये बॉल चाललाय, फक्त मिळते एकच धाव आणि धावांची गती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती म्हणजे 40 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात.
अनिकेत राऊत 14 चेंडू 30 धावा. वन मॅन आर्मी आहे. दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाहीये. क्रिकेटचा खेळ म्हटलं, क्रिकेटचा खेळ सांघिक खेळ आहे. क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाहीये. एक दोघांचा खेळ म्हणजेच क्रिकेट नाहीये. इट्स टेक अ टू मेक अ कॉरेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. हातावर हात आपटला टाळी वाजते. दोन हात एकत्रित आले भक्ती होते. आणि अनेक हात जर एकत्रित आले तर अशक्य वाटणारी गोष्टही साकार होते, सिद्ध होते. एकी हे शिष्टबल आहे. आणि म्हणूनच क्रिकेट खेळताना 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान असेल तर तुमची बेस्ट टीम, पण म्हणतात ना की टीमचा फुल फॉर्म काय, टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. तीन चेंडू पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करतोय हा गोलंदाज, युवा गोलंदाज आहे मीत भूपेश ठाकूर, मॅन फ्रॉम पंचाळी. पंचाळीचा बुमरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि जसप्रीत बुमरा प्रमाणेच ते गोलंदाजी करतायत. काय कमालीची गोलंदाजी. डेट ओव्हरचा किंग म्हणून मीत भूपेश ठाकूर, ब्रँड ऑफ पंचाळी. युवा गोलंदाज जरूर प्रभावित करेल. भवितव्य आहे येत्या काळामध्ये पंचाळी गावासाठी, पंचाळी टीमसाठी. पंचाळीचा बुमरा अर्थात मीत भूपेश ठाकूर या षटकातील पुढील बॉल घेऊन यावेळेस प्लेड ऑन होताना पाहायला मिळत आहेत. विकेट क्रमांक 3. धन्यवाद. डीजे 39 आहे. कुशल आलेत नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती. आणि चेंडूचा खेळ होतो या षटकातील 5 बॉलचा खेळ होतोय. अंतिम बॉल घेऊन मीत ठाकूर. चांगला फटका शपल होऊन बॉल या ठिकाणी पाठवलं गेलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार. अंतिम बॉलवर येतोय महत्वाचा चौकार. आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 44 अँड टार्गेट 45. 45 धावेंचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. चला आपण टॉस कडे वळणार आहोत, जिथे मनोबा स्पर्श 11 नरपड आणि राजेश छत्रपती क्रीडा संघ उमरोळी अशा 2 संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. चलो, आदरणीय मुकेशजी राऊत साहेब, मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आदरणीय सन्माननीय मुकेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चलो, सन्माननीय मुकेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला, कर्णधार या सामना क्रमांक 3 मनवा स्पर्श 11 नरपड आणि राज्य छत्रपती क्रीडा संघ उमरोळी हा सामना आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक 3 चा कर्णधार मुकेशजी राऊत साहेब या ठिकाणी जॉईन झालेत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम हे साहेबांचं नेहमीच आपण पाहिलंय. आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस सामना क्रमांक 3 चा, जिथे
मनवा स्पर्श 11 नरपड आणि राजे छत्रपती क्रीडा संघ उमरोळी हा सामना आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक 3 आणि या मॅचचा टॉस. चला बॅटर आपण देखील त्वरित जायचंय. फलंदाज राजे शिवछत्रपती क्रीडा संघ उमरोळी टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. दुसऱ्या बाजूनं मनवा स्पर्श 11 टीमचे कर्णधार जॉईन झालेत. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुकेशजी राऊत साहेब या ठिकाणी आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. प्रथमतः चॉईस देतील दोन्ही टीमला. मुकेशजी राऊत साहेब कॉइंट स्विंग करतायत. टेल कॉल केलं गेलंय आणि टेल येतोय या ठिकाणी. धन्यवाद मुकेशजी राऊत साहेब. आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. तर या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे राजे शिवछत्रपती क्रीडा संघ उमरोळी. कॅप्टन जॉईन झालेत. आपला निर्णय या मॅच साठी. मी प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. त्याच्या मागचं कारण बॉलचा एक चांगलाच जातो आणि आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल आणि चेस करण्यासाठी आम्ही. आणि कोणते असे गोलंदाज ट्रम्प कार्ड साध्य होतील जे समोरच्या संघाच्या धावा रोखतील आणि विकेट घेतील, त्यांची नावं. आमच्याकडे असं काही नाही बघ, सगळे चांगला प्रयत्न करतील. चिराग आहे, मानस आहे, चांगलीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील आणि कमीत कमी धावा रोखू. काय म्हणाल या पर्व 7 विषयी? 7 वर्षांची परंपरा आपण राहतोय. एक क्रिकेटपटू म्हणून आयोजकांचं कौतुक कसं आपण करणार? खरंच आयोजकाचं कौतुक करा तेवढं खूप कमीच आहे. खूप चांगलं असं आयोजन नियोजन आपण मागील 7 वर्षापासून पाहतोय. खूप चांगलंच आयोजन आणि खेळण्यासाठी खूप मजा येते आणि सगळ्याच कोर कमिटीची खूप खूप धन्यवाद. आजपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल आणि T20 स्क्वॉड मधील तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे? T20 सगळ्यात चांगलं हिटर लागेल आपण. एक आवडता खेळाडू अभिषेक शर्मा. क्या बात आहे. अभिषेक शर्माचे फॅन आहे. थँक्यू व्हेरी मच. सुयोग भाऊ थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. दुसऱ्या बाजूने ओपोनंट टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. जर भाऊ तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला या मॅच साठी? आम्ही प्रथम फलंदाजी घेतली असती. म्हणजे मनासारखं मिळालंय, जे हवं होतं ते मिळालंय. आणि प्रथम फलंदाजी करताना काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये? तसा समोरचा संघही चांगला आहे, खेळाडू चांगले आहेत, तर आम्ही असं मिनिमम 50 रनचं टार्गेट करून चाललो आहे आणि जास्तच होतील तो आपला बोनस असेल. नक्कीच 50+ धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी तुमचे ट्रम्प कार्ड बॅटर कोण आहेत त्यांची नावं? सवय मी स्वतः आहे, नंतर विभव आहे, हर्ष आहे, उत्कर्ष आहे, निमिष आहे, असे बरेच आहेत. तसे मेहुल आहे, अजून असे बरेच खेळाडू. कसं वाटतंय पर्व 7चं आयोजन नियोजन काय म्हणाल? खूप छान आहे. ह्या मध्ये एक होते की जे खेळाडू बघायला भेटत नाही, त्यामुळे इकडे बघायला ना एक काय म्हणतात स्टेज मिळतो, त्यामुळे त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवता येतं. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय राहुल प्रकाश पाटील. आपण पाहतोय नवनिर्वाचित पालघर जिल्हा नगरसेवक म्हणून आपण पाहतोय कार्यरत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं वेलकम करतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनेते म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपलं वेलकम आहे या वाडवल प्रीमियर लीग मध्ये. या राहुल पाटील आपलं स्वागत आहे. तर जाऊया मॅच कडे, जिथे सुरुवात करतोय अनिकेत राऊत. पहिल्या चेंडूने उलटा चेंडू होता, या चेंडूला खेळून काढलाय. ऑन साइड रिजनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र इथून कंप्लीट होते. सुंदर गोलंदाजी केल्यानंतर जर पाहिलं तर मृणांग आपल्याला पाहायला मिळतोय. मृणांग सर विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक बरोडचा ब्रँड तर दुसरा आपण पाहतोय कमाराचा ब्रँड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. आणि तिसरीकडे जर पाहिलं तर कॅप्टन कूल म्हणून अनिकेत राऊत. स्लोवर बोट फिरवली होती. या चेंडूला जर पाहिलं तर सन्मानदायक खेळलाय. पायावर चेंडू होता, त्याला खेळून काढलाय. कतीश राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. हाय हँडसम ज्या पद्धतीने आपण पाहतोय. विराट या नावाने ओळख आहे त्याची. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विराट कोहलीचा खूप मोठा फॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. इथून पाहतोय पुन्हा एकदा अनिकेत राऊत संघाला जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने घेऊन चाललाय. आक्रमण करण्याचा वेळ आली होती तेव्हा फलंदाजीने आक्रमण केलं होतं त्यांनी. आता मात्र गोलंदाजीसाठी यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणून दाखवत देत असताना अनिकेत राऊत ब्रँड ऑफ आलेली इथून विशालचा विकेट घेतोय आणि विकेट मिळतोय.
इथून आपण पाहतोय धन्यवाद आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय राहुल प्रकाश पाटील पालघर जिल्हा नगरसेवक म्हणून आपण पाहतोय नवनिर्वाचित आहेत. कौस्तुभ पाटील यांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत. मी विनंती करेन एक छोटासा सत्कार असेल, सन्मान असेल या स्पर्धेदरम्यान राहुल पाटील यांचा, तर तो तुम्ही स्वीकारायचा आहे. या स्पर्धेसाठी खूप कॉम्पिटिशन होती, परंतु या कॉम्पिटिशन मध्ये एकनिष्ठ आणि खऱ्या अर्थानं जर पाहिली तर जागा मिळवली नगरसेवक या पदावर असे आमचे लाडके राहुल प्रकाश पाटील या उमरोळी गावाचे जावई म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहतोय. उमरोळीवर त्यांचं प्रेम आणि आज या ठिकाणी उपस्थित झाल्यात वाडवळ प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा स्वागत आहे. या जाऊया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. यस, कासाचा हा खेळाडू हार्दिक राऊत. लीग स्टेज आहे, लीग स्टेज मध्ये आपण पाहू शकतायत अनेक गावाहून खेळाडू एकत्र येऊन आपली टीम बॅलन्सिंग करत असतात. इथून पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेइंग चेंडू होता. हा चेंडू जर पाहिलं तर पंचांच्या नजरेत हा खूप बाहेर जाणारा आणि हाईट जास्त, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा वाईड आलाय आणि एक फर्स्ट ऑफ वॉन देखील केलं गेलंय. अशा पद्धतीने चेंडू तुम्ही हाताळू शकणार नाहीये यापुढे, हे देखील सांगत असताना खूप हाईट पाहायला मिळाली. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा अनिकेत राऊत. त्यावेळेस स्लोवर चेंडू, गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन, थोडीशी बोटं फिरवली, स्विंग केला चेंडूला, आणि या चेंडूला जर पाहिलं तर आणखीन एक निर्धाव पद्धतीच्या चेंडूमध्ये घोषित केलंय. इथून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी वापरले. मृणांग आहे नॉन स्ट्राईक एंड मध्ये. मृणांगकडे खूप कौशल्य आहे. मृणांग जर पाहिलं तर गेले 5 ते 6 वर्ष ज्या पद्धतीने त्याचं नाव पुढे येत गेलं वाडवल प्रीमियर लीग मध्ये, आणि बरोबर मधून चांगला एक उत्कृष्ट असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूला फेकलंय, जोपर्यंत फेकेल तोपर्यंत रन्स मात्र 2 कंप्लीट होत आहे. इथून ओव्हरची होईल समाप्ती. 1 ओव्हर कंप्लीट झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5 धावा. चांगलं षटक मी म्हणेन अनिकेत राऊत याचं, ज्या संघाचा संघनायक आणि संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत राऊत आई एकविरा संघ जर पाहिलं तर अळ्यालीची अनिकेत राऊत, आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर हितेश प्रदीप पाटील, हितेश RMC पंचाळी. ही लक फॅक्टर जर पाहिलं तर हितेशचा गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप जास्त प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळालाय. आणि हा संघ जेव्हा जेव्हा आपण टॉप 4 मध्ये नेहमीच पाहत असतो, आणि टॉप 2 मध्ये, कधी टॉप 1 मध्ये, हे नक्कीच आपल्याला पाहायला आता 7 वर्षाच्या. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा गोलंदाज धर्मेश येतोय. एक उत्कृष्ट गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातंय धर्मेश आलाय, आणि धर्मेश कडून कशी गोलंदाजी होईल. गिवलीचा हा खेळाडू आहे. हो, चांगला फटका आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल. थोडस फंबल पाहायला मिळालं, फंबलचं रूपांतर. इथून मात्र 2 धावा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 7 धावा. धर्मेशचा विचार केला तर धर्मेश नेहमी आपण पाहतोय उमरोळी संघामधून जेव्हा जेव्हा त्याला चान्स मिळतो तेव्हा मात्र उमरोळी संघामधून त्याला नक्कीच प्राधान्य मिळतंय. कारण की घेवली गाव म्हटलं तर त्यांची एक टीम होऊ शकत नाही, त्याचमुळे जर पाहिलं तर त्याला प्राधान्य दिलंय.
इथून पाहतोय स्टेप आउट करून चेंडूला भिडकावलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब. आणि इथून पाहतोय खराब झालंय, परंतु चेंडू देखील ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे इथून येईल षटकार. 6 धावा. थँक्यू. मी म्हटलं होतं वरुण ब्रँड म्हणजेच मृणांकडे ही क्षमता आहे, त्याला अजून अशा पद्धतीचे चेंडू आले तर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवेल, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळलाय. इथून जर पाहिलं तर गतीश राऊत त्या ठिकाणी आहे, चेंडूला पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत रन्स मात्र 2 कंप्लीट होतील. या दुहेरी धावेने धावसंख्या आता मात्र वाढली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 धावा. जिंकण्यासाठीचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालंय. जर लक्ष पाहिलं तर 45 धावांचं लक्ष आहे अजूनही जिंकण्यासाठी. 21 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू 30 धावा. धर्मेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्विच हिट केलाय, चांगला रिव्हर्स स्वीप आणि चेंडू इथून गतीश चांगल्या पद्धतीने पकडतोय, स्वतःला सावरत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली गतीश कडून. विचार केला तर 2 धावा कुठेतरी वाचवल्यात असं मी म्हणेन. चांगली रनिंग केली आणि चेंडूला पकडलं, चेंडूला तितक्याच वेगाने फेकलं. धावसंख्या 2 ने वाढेल 17 धावा. षटकातील आपण पाहतोय हा 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा धर्मेश. इथून पाहतोय आपण खोलवर टप्प्याचा चेंडू होता, या चेंडूला सरळ खेळून काढलाय अगदी शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये. जोपर्यंत फिल्डर आला तिथून सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि पूर्णपणे जिम्मेदारी घेतली आज मृणांगने. ज्या पद्धतीने आक्रमण करतोय प्रत्येक चेंडूवर, खराब चेंडूवर आक्रमण केल्यात त्यांनी, तर चांगल्या चेंडूचा सन्मान देत असताना सिंगल रन्स धावफलक चालू ठेवण्याचं काम मृणांग करताना, त्याची साथ देताना आपण पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज. यावेळेस ऑन साइड रिजन मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये चाललाय. जोपर्यंत फिल्डिंग करेल, फेकेल, तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. इथून जर पाहिलं तर 19 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 14 धावा आल्यात. 19 धावा या ठिकाणी धावफलकावर लागत आहेत. इथून पाहिलं तर समीकरण 18 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. या ऐकूया विघ्नहर्ता डीजेला. गरज आहे पाण्याची, कारण की कडाक्याचं ऊन आहे आणि त्यामुळे पाण्याची व्यवस्था तुम्ही करत राहा. इथून आपण पाहतोय थोडस टाइम वर देखील बंधन आहे तुम्हाला, कारण की आपण 1.5 तास या स्पर्धेसाठी उशीर आहात. जेणेकरून संध्याकाळचं जर विचार केला तर सूर्य मावळण्याची वेळ थोडी लवकर आहे, त्यामुळे तुम्ही घाई करायची आहे. इथून पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर हर्षिकला आणलं गेलंय. पहिलाच चेंडू इथे हवेत चेंडू आहे आणि काय घडलंय. इथून जर पाहिलं तर कॅच ड्रॉप केले जात आहे आणि तिथे धर्मेश होता. आपण पाहतोय समोरच्या दिशेने थोडस कॅच ड्रॉप झालाय. इथून जर पाहिलं तर प्रयत्न असणं खूप गरजेचं. प्रयत्न केले होते परंतु यश आला नाही. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन चेंडू आहे, फटका तितकासा पॉवरफुल नव्हता. चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहेत आणि सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 21 रन्स 21 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले गेले आहेत. इथून जर पाहिलं तर नक्कीच
थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलं जात आहे. ऑन साईड रिजन मध्ये आता मात्र थोडस सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इनफिल्डच्या भरून खेळलाय चेंडू. जोपर्यंत फिल्डर फिल्डिंग करेल तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स. म्हणजे इथून तर कुठेतरी रन्स थांबवण्याचं काम हर्षिकने केलं असं मी म्हणेन. तर 3 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजेच आक्रमण करण्याची इथून संधी दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल हर्षिक यावेळेस उडवलाय चेंडूला आणि आमच्या अगदी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये चेंडू येऊन पडतोय. येतोय षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका. अगदी जागा बनवली आणि चेंडूला खेळून काढलाय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू व्हेरी मच. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळलाय परंतु त्या ठिकाणी एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून गतीशला आपण पाहतोय. तो होता त्या ठिकाणी चेंडूला सावरलं पकडलं आणि त्यानंतर फेकलं. सिंगल रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. 29 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. 13 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू करून खेळलाय इनफिल्डच्या वरून ऑन साईड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल रन्स ओव्हरची होईल समाप्ती. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट केलाय. हर्षिकची चांगली गोलंदाजी राहिली परंतु इथून जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 15 बनवायचे आहेत. उपस्थित होत असताना माहीम केळवे वेलकम आपले सर. या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. आणि तुषारजी पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतायत आयरन एक फिटनेस म्हणून एक जिम्स आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त जिम्स म्हणून पाहायला मिळाले आणि राहुल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही जिम्स आपल्याला पाहायला मिळते. ग्रँड ओपनिंग जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय थर्सडे 19 फेब्रुवारी आणि या 19 फेब्रुवारीला एक शुभ दिवस म्हणून नक्कीच आपण पाहतोय. आणि त्याच 19 तारखेला आपण सर्वांनी या समारंभासाठी उपस्थित राहून या ओपनिंगची नक्कीच एक शोभा वाढवावी. आणि ताज आयकॉन 4th फ्लॉवर्स अबाव रिलायन्स स्मार्ट टेंबोडे रोड पालघर या ठिकाणी आपण पाहू शकतायत ही ग्रँड ओपनिंग असणार आहे आयरॉक्स फिटनेस या जिमची.
इथून आपण पाहतोय सुरुवात तर केलंय पुन्हा एकदा अनिकेत राऊत यांनी. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं. ज्या पद्धतीने पाहिलं पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू आणि चौथ्या चेंडूवर सिंगल सिंगल असे एकंदरीत आतापर्यंत समीकरण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 32 या आकड्यावर. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. इथून पाहतोय आपण चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. हिमांशू राऊत आपण पाहतोय. हिमांशू पुरव सॉरी. ज्या पद्धतीने पाहतोय हार्ड हिटिंग साठी त्याला ओळखलं जातोय. कमाराचा ब्रँड. पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्याच्याकडे लांब लांब षटकार मारण्याची ताकद आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून पाहतोय बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि मी म्हटल्याप्रमाणे याच्या बॅटवरच्या रडार मध्ये जर चेंडू आला तर तो चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये जातोय. आणि याच पद्धतीने जर पाहिलं तर हा फटका सजवला त्यांनी समोरच्या दिशेने. खूप सुंदर फटका. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. सात धावा बनवायच्या आहेत. इथून जर पाहिलं तर अनिकेत राऊतने जो शेवटचा चेंडू कुठेतरी वेगळं हाताळण्याचा प्रयत्न केला, त्यावर एक मोठा फटका सजवला. आणि ही ओळख आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हिमांशी पुरव हार्ड हिटिंग साठी जाणले जात आहेत. आणि हिमांशू पुरव जेव्हा जेव्हा कमारे संघातून खेळतोय त्याची बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर 5 ते 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर अगदी 4थी ते 5वी असते. हार्ड हिटिंग साठी त्याला जाणले जात आहेत. इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय कुशल. हो, पहिला चेंडू पायावर अगदी आदळतोय आणि इथून माघारी परतावा लागेल. मॅच मध्ये कलाटणी येईल का? कुशलची चांगली गोलंदाजी. इथून जर पाहिलं तर परत पाठवलंय फलंदाज मृणांग राऊत या बरोबरच्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर. यस, तुषार पाटील जी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पाहतोय आपण या ठिकाणी उपस्थित असताना खास केळवा महाहून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी कांचन राऊत यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते तुषारजी पाटील सरांचं आपण करूयात स्वागत. थँक्यू. संकेत पाटील आलेत फलंदाजीसाठी. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. पंचाळी गावामध्ये जर विचार केला तर एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याच्याकडे ओळख आहे, हार्ड हिटिंग करण्याची क्षमता तो ठेवतोय असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि आज आपल्या संघाकडून इथून जर पाहिलं तर खेळताना पाहायला मिळेल हितेश. RMC संघाकडून स्वतःचा संघ आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय संकेत आणि हितेश हे दोन भाव. आणि इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 7 ची आवश्यकता. 5 चेंडू 7 धावा. दुसरीकडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय कुशल राऊत यांनी अल्लाली. आणि भरोशाने इथून जर पाहिलं तर अनिकेतने त्याच्याकडे गोलंदाजीचा जिम्मेदारी दिले. इथून पाहतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी असेल. पायामध्ये चेंडू टाकला होता. या चेंडूवर जर पाहिलं तर हा चेंडू मी म्हणेन निर्धाव आलाय. इथून थोडस टेन्शन वाढवलंय. 4 चेंडू शिल्लक असतील. 4 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. मागची मॅच देखील पाहिली होती आपण. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना सुंदर गोलंदाजी केली. यावेळेस मॅचच्या रडारमध्ये मी म्हटलं होतं ह्या खेळाडूचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. कारण की याच्या बॅट मध्ये जर रडार मध्ये चेंडू आला तर तो चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये गेल्याशिवाय राहत नाही. अगदी बॅट मध्ये चेंडू आला आणि चेंडू निघून गेलाय आउट लाईनच्या बाहेर. एक षटकार जबरदस्त. हा षटकार नव्हता, हा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नवा होता. ज्या पद्धतीने ISPL आपण पाहिली कालच्या
रात्रीमध्ये जगत सरकार ज्याला चमचमाती कार अगदी आपल्याला पाहायला मिळाली. विहान प्रतीक पुरव आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मेहनत घेताना या ठिकाणी प्रतीक यांचा चिरंजीव आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण पाहतोय वडिलांना मेहनत घेताना तसंच प्रतीकला देखील आज आवड लागले. सगळ्या मॅच कडे एका धावेची आवश्यकता आहे. मॅच जिंकण्यासाठी हिट करणं हे माझ्याच नक्कीच रक्तात आहे आणि त्याच वेळेस जर पाहिलं तर या चेंडूवर देखील हिट करून ही मॅच जिंकवले आणि संघ जिंकतोय तो म्हणजेच हितेश आर्यवंशी पंचाळी, हितेश प्रदीप पाटील याचा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने फटके इथून संकेतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू मध्ये संकेतची जर फलंदाजी पाहिली तर तब्बल 10 धावा. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. धन्यवाद डीजे. आपण जास्त वेळ काही घेणार नाहीयेत कारण की हॅलो लगेच मॅच आपण चालू करणार आहेत. दोन्ही संघ आपण डिसिजन घेतलाय, लगेच फिल्डिंगला उतरायचंय. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तुषारदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच. त्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच चा किताब जातोय मृणांग या खेळाडूला. मृणांग या अगदी 23 धावा बॅटिंग मध्ये काढल्यात, त्यानंतर 1 विकेट देखील मिळालाय. मी तुषारदादा पाटील यांना विनंती करतोय की असते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. हितेश आरएमसी पंचाळी संघ मृणांग आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने इथून मॅन ऑफ द मॅच घेत असताना. मृणांग जास्त वेळ घेणार नाही तुझी, फक्त 1-2 प्रश्न असतील, जास्त नाहीये. आपल्या संघासाठी खेळतोय. आज संघाने खूप चांगली मेहनत घेतली. समोरचा संघ बलाढ्य होता. अनिकेत राऊत सारखा एक विचार केला तर मोठा खेळाडू तुमच्या समोर असताना आज तुला जी जिम्मेदारी दिली होती खूप चांगल्या पद्धतीने पार केली. काय म्हणशील आज मॅन ऑफ द मॅच मिळाली तुला? मॅन ऑफ द मॅच मिळाली ते आनंद वाटतंय, पण हितेश दादाने मला टीममध्ये घेतला आणि माझ्यावर जो भरोसा दाखवला तर त्याचा थँक्यू बोलेल मी. आणि समोरची टीम चांगली होती, बाबादा होता समोर, पण मी माझा गेम खेळला.